नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं एक पॉलिसी शेतीकडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। तर आज आपण जाणून घेणार आहोत की मिरचीला घुबडा अर्थात कोकड्या बोकड्या तर कशामुळे येतो व यात कोणत्या ऋतूमध्ये याचा जास्त प्रादुर्भाव असतो हे आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहोत। चला तर आज आपण सुरू करूया। तर मित्रांनो, कोकड्या बोकड्या अर्थात घुबडा हा जास्त याचा प्रादुर्भाव हिवाळ्यामध्ये जास्त आपल्याला दिसून येतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का हा कोकड्या बोकड्या अर्थात घुबडा हा कशामुळे येतो व याच्या घुबड्याला येण्यामागचे कारण काय? तर मित्रांनो, आज आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात पहिला कोकड्या बोकड्या अर्थात घुबडा हा सगळ्यात जास्त व याचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त प्रमाणात हिवाळ्यामध्ये दिसून येतो। पण काही शेतकरी म्हणतील की याचा प्रादुर्भाव उन्हाळ्यामध्ये पण जास्त प्रमाणात दिसून येतो। पण याच ठिकाणी खरी शेतकऱ्याची रोग ओळखण्यामध्ये चूक होऊन जाते की हा आजार उन्हाळ्यामध्ये पण येतो, पण हा आजार जर बघायला गेलं तर सगळं उन्हाळ्यामध्ये येत नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात टेम्परेचर असल्यामुळे बुरशी झाडावरती लवकर धावत नाही। आणि उन्हाळ्यामध्ये जे पानं आपण बघतो की असं ह्या प्रकारे इथं असे पानाची गोळा झालेली हे पानाची गोळा झालेली आहे, कारण की आता हे पावसामुळे गोळा झालेली आहे पानं, कारण की आता ढगाळ वातावरण असल्यामुळे याच्यावर थ्रिप्स अटॅक झालेला आहे। हा तुम्ही जे बघताय हा घुबडा नाही, हा जो आहे इथे झालेला आहे हा घुबडा नाही, याच्यामध्ये जास्त प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव याच्यावरती जास्त प्रमाणात झालेला आहे। आणि थ्रिप्स हा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना ओळखता येत नाही, कारण की थ्रिप्स हा इतका एकदम बारीक किडा असतो की तो म्हणजे मव्यापेक्षा पण लहान किडा बघितला जातो। त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांना पहिला मुद्दा म्हणजे हा शेतकऱ्यांना ओळखता येत नाही। आता याला जर ओळखायचं असेल तर सगळ्यात पहिलं की झाडाला बघितलं पाहिजे की कोणत्या ऋतूमध्ये कोणता आजार जास्त प्रमाणात येतोय, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे लवकरात लवकर।